त्यात 2 दिवस महत्त्वाचे आहेत. 13 आणि 14. रात्री युद्धात मी तुम्हाला सांगितलं मी पुन्हा घटोत्कच. पण दिवा युद्ध जेवढे 18 दिवस झालं त्यात द्रोण पर्वात 13वा दिवस आणि 14वा दिवस. 13व्या दिवशी अभिमन्यूचा वध आहे आणि 14व्या दिवशी आहे जयद्रथ. अभिमन्यूचा वध किंवा अभिमन्यूचं मारलं जाणं हे पांडवांच्या दृष्टीनं फारच मोठी हानी होती. ती कुठे कुठे काय असते, व्हॉल्यूम कमी कर्कश आवाज. मला व्हॉल्यूम कमी पाहिजे. राजकारणी लोक पण पेटी तबल्यावाले महाराज त्यांना व्हॉल्यूम जास्त लागतो. इथे संगीत नाही, काही नाही, काही नाही. कोणली लेक्चर. धर्मयुद्धाचे कायदे वेगळे असतात. कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्र, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. युयुत्सवा म्हणजे दे हू आर विश टू फाईट, त्याला युत्सू म्हणावं. युत्सू माणूस नाही, म्हणजे युद्धाला उत्सुक असलेले. मामका पांडवा. धर्मक्षेत्रात धर्मयुद्ध होईल, पण शेवटी याला अधर्माचं गालबोट लागलंच. अधर्माचं गालबोट लागलं अभिमन्यू वधाच्या दिवशी. तोपर्यंत धर्मयुद्ध सुरू होत आहे. मी तुम्हाला जन्म वगैरे म्हणून सांगण्याचं कारण नाही, तुम्हाला माहीतच आहे. थोडंसं मी तुम्हाला सांगतो. धर्मराज युधिष्ठिर अजातशत्रू आहेत. अजातशत्रू हे विशेषण आहे त्यांना, पण शेवटी दुर्योधन त्यांचा शत्रू होताच ना. अजातशत्रू त्याच्या म्हणत की त्यांनी सांगितलं मला जिवंत पकडून द्यायला. दुर्योधनाचं म्हणणं आहे की जर द्रोणाला जिवंत न पकडलं, याला धर्मराजाला मारून टाकलं, युद्ध एका दिवसात संपून जाईल. मग कृष्ण पांडवाची वाट पाहणार नाही, सुदर्शन चक्र हाती घेऊन अर्ध्या दिवसात सगळं रणांगण साफ करील, पृथ्वी जिंकील, पांडवांना द्रौपदीला किंवा सोबतीला देऊन टाकेल, असं मत दुर्योधनाचं होतं. म्हणून त्यांना याप्रमाणे कुटील नीती आहे ती. पुन्हा जुगार खेळू वगैरे वगैरे. 23वा अध्याय. धृतराष्ट्र आंधळे आहेत आणि भीष्माचार्य पडल्यावर आलेले आहेत, द्रोणाचार्य पडल्यावर आलेले आहेत. युद्धाचं वर्तमान सांगितलं. वर्तमान सांगण्याच्या पद्धती 2. एक डिटेल सांगणं आणि थोडक्यात सांगून पुढचा माणूस तुम्हाला विचारेल ते सांगेल. द्रोण पर्वाच्या 23व्या अध्यायात आंधळ्या धृतराष्ट्रानं संजयाला विचारलेलं आहे, संजय तू रणांगणात सगळ्या ठिकाणी जातो, मला हे जे योद्धे आहेत यांच्या ध्वजेवरची चिन्ह
आणि अश्व कोणकोणत्या रंगाचे कोणाचे होते याची माहिती सांग. ती खूप लांब आहे ती यादी. एवढी यादी मी तुम्हाला सांगणार नाही, महत्वाचं तुम्हाला सांगतो. कारण 98 श्लोक या वर्णनाच्या इतिहास आहेत. फक्त ध्वजेचं वर्णन आणि घोड्यांचा रंग जवळजवळ 100 श्लोक. अस्वला सारख्या रंगाचे भीमाच्या रथाचे घोडे होते. सात्यकीच्या रथाचे अर्जुनाप्रमाणे श्वेत होते. युधामन्यूचे सारंग पक्षासारखे होते. सारंग पक्षी सदृश्याश्चसः असा शब्द आहे श्लोकाचा. सारंग म्हणजे कसे, शीत नीला ऋतो वर्णा असं नीलकंठित वर्णन आहे सारंग या शब्दात. म्हणजे पांढरे, निळे आणि काळे याचं मिक्सचर. सदृशाश्चस भारतीय विद्वानांची विशेषता आहे. जिथे महाभारतात श्लोक अडतो व वर्णन आहे आपण वाचलं पण लक्षात नाही आलं आपल्या, नीलकंठी उघडून पाहिजे. त्याचं उदाहरण आहे. समजा सारंग रंगाच्या घोड्यात आपल्याला नाही कळलं, त्याच्यावरची टीका नीलकंठी आहे. ती उघडल्यावर नीलकंठीत तुम्हाला सारंग रंग म्हणजे काय सांगतात. ही सगळी याप्रमाणे आहे. शिखंडी पुत्र क्षत्रदेव, कमळाप्रमाणे वर्ण असणारे घोडे. नकुलाचे पोपटाप्रमाणे हिरवे होते, पण ते कांबोज राष्ट्रातून आयात करून आणलेले होते. काबुली घोडे म्हणतो ते. काबुली घोड्यात हा जो ललाटाचा भाग असतो हा रुंद आणि फार मोठा असतो. महाललाटीय जगनश्च स्कंदावक्षो असं वर्णन आहे त्याचं. जे स्कंद रुंद आहेत. दीर्घ गिरिवायतः कांबोजकः स्मृता. तुम्हाला काही काम नाही येतं, पण जेवढी पाहिजे असेल त्याच्यापेक्षा डीप आणि डिटेल माहिती तुम्हाला मिळू शकते हे मला सांगायचं आहे. उत्तमोजा हे द्रुपदवीर आहेत, श्याम वर्णाचे. सहदेवाचे जे अश्व होते ते तितर पक्षाच्या रंगाचे होते. धर्मराज युधिष्ठिराचे अश्व हस्तिदंताप्रमाणे शुभ्र, पण ज्याचं शेपूट काळा आहे. द्रुपद लनामवद्नी संज्ञकः, ललाच्या त्या मध्यभागी ताऱ्याप्रमाणे चिन्ह असणारे श्वेत. हे जगात कुठे इतकं बारीक नाही सापडत तुम्हाला. ते मग बायबल असो की काय, हे काही शक्यच नाही. हरी म्हणजे हरी. हरी काय? हरी संज्ञ घोडे. हरी काय? सोनेरी रंगाचे केस ज्याच्या मानेवर पीत रंगाप्रमाणे आहेत. पांढऱ्या रंगावर सोनेरी केस अशी आयाळ असते की नाही ती. राजा विराटाचे पांढऱ्याच्या फुलाप्रमाणे अश्व होते. शिखंडीला तुंबरून दिलेले होते. कच्च्या मातीच्या भांड्यासारखा रंग त्याचा. वृद्धक्षत्र, काशीरास, अभिभू, क्रांतवर्ण वगैरे वगैरे हे फार मोठे मोठे लोक आहेत. शतानिक, नकुलपुत्र, शाल पुष्पाप्रमाणे.
आपण अभिमन्यू करता पाहता, अभिमन्यूचे अश्व कपिल वर्णाचे होते. कपिल वर्ण म्हणजे कसा, ज्याच्यात अत्यल्पता केसाची आहे. आणि कपिल वर्ण तुम्हाला सगळ्याला माहित आहे, पुवालाच्या देठाप्रमाणे. दृष्टुद्युम्न सेनापती आहेत, त्यांचे अश्व होते कबुतराच्या रंगाचे. मुंगसासारखा रंग होता चेकितान, शिशुपालाच्या घोड्याचे. जरासंधाचा पुत्र सहदेव, पाय काळे पण रंग तांबडा. चिन्ह आहे त्यांची, बदलाबुद्धी नाही. सगळे वेगवेगळे घटोत्कच, अनेक रंग मिसळलेले आणि रथचक्रयुक्त ध्वज कळायला. युधिष्ठिराच्या ध्वजेचं जे वर्णन आहे, रथाचं जे आहे, युधिष्ठिराची ध्वजा सुवर्णमय आणि चंद्राप्रमाणे चिन्ह त्याच्यात असं अर्धचिन्हासारखं मध्ये करा. नंद आणि उपनंद त्यांच्या ध्वजेचं वैशिष्ट्य होतं. नंद उपनंद हे दोन मृदंग आहेत. ही नावं कोणाची आहेत? माणसाची नाही. नंद आणि उपनंद ही नावं मृदंगाची आहे. हे नंद आणि उपनंद नामक मृदंग त्या ध्वजेवर होते, जे रथ सुरू झाल्यावर तालात आणि सुरात वाजत होते. आणि त्याच्यात म्हणजे रथ ज्या वेगात चालेल, द्रुतगती, स्थिरगती, मध्यगती, ते नंद उपनंद मृदंग त्याप्रमाणे चालत होते. रथाचा वेग वाजत होते आपोआप. बसवलेले आहेत त्याच्यात, आपोआप वाजतात. नकुलाच्या ध्वजेचं शरभ चिन्ह होतं. शरभ म्हणजे जो प्राणी आत्ता अस्तित्वात नाही, पण शरभ म्हणजे जो वाघ किंवा सिंह सोडून दुसऱ्याचं मांस खात नाही, तो शरभ. त्याला 6 पाय आणि जिव्हेतून अग्नी निघतो. नीलकंठीत शरभ या प्राण्याची माहिती अशी आहे. सहदेवाची जी पताका आहे त्यात घंटा आहे बांधलेली आणि पताकेसोबत एक चांदीचा हंस होता. तो हसमुख हंस होता. द्रौपदी पुत्रांची वगैरे अभिमन्यूचा ध्वज सुवर्णाचा आहे आणि शार्ंग वृक्षीच्या चिन्हानं युक्त आहे. शार्ंग पक्षी करतो तरी शार्ंग पक्षी त्या चिन्हाने युक्त. आपल्याला शक्यतोवर थोडंसं अभिमन्यूच पाहत आहे ना. नकुल सहदेवाजवळ वैष्णव आणि अश्विनी कुमार यांनी दिलेले बनवलेले धनुष्य होते, कारण ते त्यांचेच पुत्र आहेत. बलराम प्रिय अर्जुनाकडून राजा भगदत्ताचा वध झाला द्रोण पर्वात. भगदत्ताचा रथ नव्हता, हत्ती होता मोठा. तो भगदत्ताचा जो हत्ती होता तो विंध्य पर्वतातून आणलेला होता. त्या हत्यात सर्वसाधारण हत्यापेक्षा 100 पट शक्ती होती आणि त्याला एक विशिष्ट मध्य पाजून युद्धात घालत असत. भगदत्ताचं वय काय? जेवढे योद्धे भारतीय युद्धात होते त्यात सगळ्यात म्हातारा आणि जास्त वयाचा भगदत्त. भगदत्त होता कृष्णाने ज्या नरकासुराचा वध केला त्याचा पुत्र. नरकासुराचं वय काय? दितीच्या पोटी जन्माला आला. सत्यभामेला सोबत घेऊन त्याला मारला.
आणि दितीनं कृष्णाला प्रणाम करून सांगितलं, देवा बापानं पुत्र मारला. कसं काय बापानं मारला? तू नारायण आहेस की नाही, विष्णू आहेस की नाही? मग मी भूमिरूप आहे. दिती म्हणजे भूमिरूप, अदिती देवतांची माता. ज्या वेळेला तू वराह बनून पाण्यातून भूमी वर काढली दातानं, त्यावेळेला तुझ्या दंतस्पर्शानं माझ्या उदरात गर्भ राहिला आणि त्याचा जन्माला आलेला नरकासूर तू मारला. जो वराह तोच तू, अवताराच्या राशी तो हा तुझाच पुत्र आहे. झाले असतील 1000 वर्ष, 10,000 लाख वर्ष तुझाच आहे. त्याला एकच मुलगा होता भगदत्त, आणि नरकासुराचा वध कृष्णाने केला. कृष्ण पांडवाकडे आहेत म्हणून तो त्यांच्या विरोधी पक्षात दुर्योधनाकडून युद्धाला आला. फार सावध लढवला होता त्याच्याशी. भगदत्ताने जेव्हा भीमावर आक्रमण केलं तेव्हा हत्याने पाय दिल्यावर भीमाचा रथ, घोडे सगळे खलास, काहीच नाही राहिलं. फक्त भीम आणि विशोक नावाचा सारथी होता त्यांचा तेवढ्यावर. नकुलाच्या रथावर दादाला घेतले. हे जवळजवळ 1 कोस म्हणजे 2 मैल लांबीहून देव पाहत होता. अर्जुनाला दाखवलं दादा संकटात आहेत, भीमाला वाचवायचं असेल तर हे युद्ध बंद कर आणि सरळ भगदत्ताकडे चल. भगदत्ताच्या समोर रथ आणला. क्रोधी हत्ती होता, अति म्हातारा होता भगदत्त. भगदत्तासमोर रथ आणल्यावर देवानी पहिल्यांदा सावध केलं अर्जुनाला, अर्जुना भगदत्तावरचं युद्ध जे आहे ना ते जोखमीनं भरलेलं आहे. तुला वाटेल माझ्याजवळ अस्त्र आहेत, मी भगदत्ताला मारीन, या भ्रमात राहू नको. त्यांनी सांगितलं की काय हो म्हटलं, झालं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यावर अनेक प्रकारानं प्रयत्न केला. भीमाचा जीव चातुर्यानं वाचला. जेव्हा रथ, अश्व सगळं गेलं तेव्हा भीमाला युद्धकला अवगत होती. त्या हत्तीच्या पोटाखाली शिरले भीम, चारी पायाच्या मध्ये पोटाखाली, आणि पोटाला खालून असं थापटत होते. हत्ती रागावलेला शांत कसा होईल, त्याचा स्पॉट कोणता आहे हे त्यांना माहित पडलं. आणि हत्ती पाहत होता, असा फिरत होता. हा समोर आला की संपवला. दादा समोर आलेच नाही. जेव्हा रथ आणला स्वादेवा त्यावेळेला त्याच्या पोटाखालून निघून रथावर गेले. देवाने सांगितलं भाग्यानं भीम वाचलाय, याला मारावं लागेल, पण मारणंही सहज नाही. असा घाम पुसला, असा घाम पुसला. कारण अर्जुनाचं वैशिष्ट्य आहे, अर्जुनाच्या तळहाताला कधी घाम येत नव्हता. सव्यसाची म्हणजे जेवढ्या तयारीनं उजव्या हाताने बाण चालवत होते तेवढ्याच तयारीने डाव्या हाताने चालवत होते. कधी क्षुधा नाही लागली त्यांना, भूक, कधी थकवा वाटला नाही. त्यांना घाम पुसावं लागलं. देवाकडे पाहिल्यावर देवाने सांगितलं, मी तुला आधीच सांगितलं भाऊ, तू कितीही बाण टाकशीला मरणार नाही. जोपर्यंत याला रणांगण आणि तू दिसतो ना तोपर्यंत तू याला मारू शकत नाही. याचा वध एका क्षणाचा आहे. तो एवढा म्हातारा होता, त्याच्या पापण्या आहेत ना, या पापण्या डोळे झाकून इथपर्यंत आल्या होत्या. 4 वर्ष तो या डोळ्याच्या पापण्याची केस आहेत ना ही इथपर्यंत गालाच्या खाली आली होती डोळा. म्हणून त्याने काय केलं होतं, पांढऱ्या कपड्याची पट्टी अशी मस्तकाला बांधली होती, अशी वर करून डोळा उघडा राहावा म्हणून अशी पट्टी बांधलेली. मग त्याला समुद्र दिसत होतं. देवाने सांगितलं हे शक्तीचं काम नाही, युक्तीचं आहे. मी सांगतो असं कर, घामबिम पूस. पहिल्या बाणाला पट्टी कापली, मस्तकाची कापली. याची पट्टी कापली की याची भुवयाची केस डोळ्यावर येतील, दिसणं बंद होईल.
आणि दुसऱ्या बाणाण्याचं मुंडकं उडव. 2च मिनिटाचं काम आहे. तू बसला 1 तास झाला त्याच्यावर लढाई करून, तू 8 दिवसही लढला तर तो मरत नाही तुझ्याकडून. हे देव चतुर, देव चतुर. 2 बाणात मारला, पट्टी कापली का दुसऱ्या बाणाला भगवत खलास. आणि तिसऱ्या बाणाने गजेंद्र म्हणजे हत्ती का, त्याचा धुमाकूळ इतका भयंकर होता. हे ह्या ज्या काही ज्या युद्ध कथा आहेत ना, अतिरम्य आहेत. पण अभिमन्यूपर्यंत त्याच्याकरता आलो. अभिमन्यू चंद्राचे अवतार आहे. चंद्राला देवतांनी प्रार्थना केली, जे अंश रूपानं जन्माला आले त्यांनी. चंद्राने सांगितलं, बाबा मी अंश रूपानं प्रगट होईल, पण 16व्या वर्षी मी माझ्या स्वरूपात विलीन होईल, राहणार नाही. 16व्या वर्षी अभिमन्यूचा वध करावा लागला. कारण व्यासांनी मग हे सगळं समजून काढून सांगितलं त्यांना. लग्न वगैरे तुम्हाला माहितच आहे. विराट पर्वात मी सांगेन तुम्हाला उद्या परवा. विराटाची कन्या उत्तरा पूर्ण स्त्रीत्व आणि संस्कार होते. 1 वर्षभर नृत्य, गान, वादन हे अर्जुनाने तिच्याच महालात उत्तरेला शिकवलं. मी काल तुम्हाला सांगितलं. आणि शेवटी अर्जुनाने सून करून घेतली तिला, अभिमन्यू करतो. तर अभिमन्यूचा काल फार थोडा झाला होता ना, कारण हे अज्ञातवासातून परत आले. 4 महिन्यानं भारतीय युद्ध झालं. तेवढ्या वेळात उत्तरेच्या गर्भात परीक्षितीचा गर्भ होता. त्याही गर्भाची कटकट, मेलेला जिवंत करा, किती भानगड झाली की नाही झाली. तुम्ही भागवत पहा. हे सगळे डिटेल्स तुम्हाला संगीत, भागवत आणि रामायणात मिळत नाहीत. कारण हे मटेरियल असणारा संगीताचा आश्रय घेऊन रामायण भागवत सांगणारच नाही. ज्याला भावाच्या वर्षावर बायको वागवायची आहे, काठी टेकून चालायची आहे, त्याला हे मटेरियल नाही त्याच्याजवळ आणि अपुरं पडते. म्हणून आश्रय अर्धा वेळ संगीताचा घेणे, त्यात वेळ घालून कसं तरी ठोकून ठाकून तुम्हाला ठेवणे. उरलेल्या अर्ध्या वेळात रामकृष्ण आहे म्हणून पुंडलिक पडदा करणे, ही गंमत आहे त्याची. पण आपण शहाणे म्हणावं किंवा ती शहाणे म्हणावं. 2-4 गावाचा माझा फार दाट अनुभव आहे. चांदूर बाजार, शुक्लेश्वर, हे 2-4 गाव आहेत. मारुती महाराज संस्थान हे माझ्या वक्तृत्वाला कंटाळलेले लोक आहेत. कारण रजोगुण जास्त वाढला की संगीत आवडते, सत्वगुण चित्तात आहे तोपर्यंत अध्यात्म आवडतो. पूर्वी कथाकार कथा करत ना, पेटी, तबला वगैरे, रजोगुण मिश्रित असेल. पण बंकटस्वामी महाराजांनी जे सुरू केलं लखनगाव वगैरे, यांनी वारकऱ्याचं कीर्तनात मनोरंजन नव्हतं, दुसरं काही सांगावं लागत नव्हतं. म्हणून ही वारकऱ्याची परंपरा चालली. सार काय, अभिमन्यू सगळ्यात जास्त प्रिय होते बलरामाला. पांडव वनवासात गेले आणि बलराम दादाने सुभद्रेला एवढंच अभिमन्यू बारकेला आणला. बलराम दादाचा नियम होता, जेवायच्या वेळेला अभिमन्यू पंक्तीला असेल माझ्याबरोबर जेवीत तर बलराम दादा जेवत होते, नाही तर अभिमन्यू सोडून जेवत नव्हते. कृष्ण प्रेमापेक्षाही दादाची प्रीती अति होती अभिमन्यूकडे. आणि प्रसंग तो थोडंसं बिकट आहेच. 12-13 दिवस युद्धाचे झाले. त्यांचं टार्गेट होतं, रात्री पार्टिंग मीटिंगमध्ये टार्गेट असते ठरलं. आता इलेक्शन आलं, कुठे फिरायचं तुम्हाला उद्या, कुठे गाड्या पाठवायच्या, कोण कुठे जाईल ठरवतं की तुम्ही. उद्याच्या युद्धाचं टार्गेट काय, दुर्योधनाने सांगितलं अभिमन्यू. द्रोणाचार्याला सांगितलं, गुरुजी उद्या सूर्यास्तापर्यंत अभिमन्यू संपेल अशी व्यूहरचना करा.
त्यांनी सांगितलं, पहा रे भाऊ, ही व्यूहरचना अर्जुन जवळ असेपर्यंत सक्सेस होणार नाही. अर्जुन जर युद्धाला 20-25 किलोमीटर लांब गेले मग मी व्यूहरचना करून काय करावं मग पुढचं मला माहित आहे. दुर्योधनाच्या सेवकांनी सूर्योदयाला द्रोणाचार्याने सांगितलं, संशप्तकाबरोबर युद्ध करायला संशप्तक त्यांना घेऊन गेले. संशप्तकावर कामगिरी होती, तुम्ही अर्जुनाबरोबर युद्ध करा आणि पुढे पुढे पळा, कारण अर्जुन आहेत, युद्धाला उभे राहिल्यावर तुम्हाला मारल्यावर तुम्ही परत येणार नाही, तुम्हाला मरावं लागेल, पण तुम्ही पुढे पुढे जा, अर्जुनाला लांबवत 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 न्या. आणि मग 3 व्यूह आहेत, पण चक्रव्यूहाची रचना केली. आता त्याची खूप चित्र आहेत, अशी राऊंड नाही आहेत. कसं असते ते असं 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 आणि त्याचं गाव असतं. चक्रव्यूह रचला आणि अनाऊन्समेंट केलं द्रोणाचार्याने, पांडवाकडे ज्या शूराला चक्रव्यूहाचं भेदन करता येईल त्यांनी पुढे यावं. भीमाला नाही, अर्जुन लांब होते, नकुलाला नाही, सहदेवाला नाही, धर्मराजाला नाही, सात्यकीला नाही, दृष्टिद्युम्नाला नाही, कोणालाच नाही. पण माहीत होतं धर्मराजाला, सगळ्यांना माहीत होतं की हा आईच्या पोटात चक्रव्यूहात शिरणं शिकलेला आहे. गर्भ जेव्हा 5 महिन्याच्या वर असतो, खरा म्हणजे 18 आठवड्याचा, त्यावेळेला त्याचं ग्रास्पिंग असते. जसं प्रल्हाद नारदांच्या आश्रमात आहेत, 100 वर्षाचा अभ्यास केला तरी 100 वर्षांचा आला होता हिरण्यकश्यप परत. गर्भनाश नाही झाला, पोटात वाढलाही नाही, पण मेंटल एज वाढत होतं, फिजिकल एज नाही. तसं अभिमन्यूला हे ज्ञान झालं सुभद्रेच्या पोटात. अर्जुन सुभद्रेसहित गंगा तीरावर आहे, यमुनेच्या. आता पती पत्नी आहेत, फिरायला जातीलच. आणि शूर पत्नी आहे. आज कोणता सिनेमा लागला विचारेल की टीव्हीवर काय विचारेल. सुभद्रेनं विचारलं, महाराज मला व्यूहरचना सांगा, चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं. अर्जुनाने सांगितलं, तुला चक्रव्यूहाचं कारण सांगितलं ते असू दे, मी एकटी ऐकून नाही राहिली, कोणीतरी दुसरा ऐकून राहिला आहे. स्त्रीचा स्वभाव आहे. चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं हे अर्जुनाने सांगितलं आणि सुभद्रेला झोप लागली. आता ज्यात इंटरेस्ट क्रिएट नाही त्यात झोप लागेल की नाही. माणसाला माळ जपताना झोप लागते, सिनेमाच्या थिएटरात झोप लागलेला माणूस अजून पेपरला आला नाही, टी व्ही पाहताना झोप लागली असा बहादर कोणी सापडला नाही, जेवताना झोपलेले लोक आम्ही पाहिले, कथा ऐकताना तर खाली पडलेले अनेक पाहिले, सारी झोप नाही, उचला पडला उचला आहे की नाही. आपला ठोकणेच पडला होता एक दिवस, विणेकरी लक्ष्मण ठोकणे, आय विटनेस. मन ज्याच्यात रमत नाही, पण नोटा मोजता मोजता काउंटरवर एखाद्या माणसाला झोप लागली असं काही होत नाही. होते आवड आहे त्या वस्तूचा संयोग असेल, निद्रेचं कारणच नाही. निद्रा नाही, थकवा नाही, आवडीच्या वस्तूच्या संयोगात. परत कसं निघावं सांगितलं तर झोप लागली तिला काय सांगतात. म्हणून आत अभिमन्यू पोटात उदरात माहित होतं कसं. धर्मराजाने कॉल केलं त्याला, अभिमन्यूला बोला. अभिमन्यूला सांगितलं, अभिमन्यू द्रोणाचार्यांचं चॅलेंज आहे, कसं करायचं. सांगितलं, कसं करत असतात बाबा, तुम्हाला माहित आहे मला चक्रव्यूहात कसं शिरावं हे माहित आहे, पण माझ्या आईनं भेदन करून बाहेर कसं निघावं हे काही सांगितलं नाही, त्याच्यामुळे मला तेवढं माहित नाही. बर, तू असं कर, आता तू द्वार कर, याला मार्ग म्हणजे द्वार कर. तुझ्या पाठीमाग आम्ही 4 भाऊ नसू दे, अर्जुन, दृष्टिद्युम्न सेनापती आणि अर्जुनाचा शिष्य सात्यकी, एवढे लोक आम्ही तुझ्या पाठीमाग. तुला चक्रव्यूहात एकटा नाही सापडू देणार, फक्त तू द्वार की आम्ही आलो. आता येते अभिमन्यू वाच. फार रक्त गरम करणारे श्लोक आहेत. अभिमन्यूने सांगितलं, बाबा
आज 13वा दिवस आहे युद्धाचा. आणि मी प्रतिज्ञा करतो, जर आज माझ्याशी युद्ध करणारा जिवंत आला तर मी अर्जुनाचा आणि सुभद्रेचा पुत्रच नाही. हे सगळे गुप्तहेर सांगत होते द्रोणाचार्यांना. दुर्योधनाला क्षणाक्षणाला पत्ता होता. नाहम पार्थ न जाता स्थानांच जाता सुभद्रया. सारथी 16 वर्षाचा होता, तरुण, त्याचं नाव होतं सुमित्र. त्याला सांगितले, बाबा ऐकून घे, हे युद्ध आहे. समजा मी मूर्छित झालो, बेशुद्ध झालो, तुझ्या धर्माप्रमाणे तू रथात मूर्छित रथीला जर रणांगणाच्या बाहेर आलं तर तुझं एका मिनिटात मुंडकं उडून टाकेल. बाहेर नाही आणत रणांगणात. मी मेलो तर चालेल, हिंमत असेल तर चाल. आणि ज्यांचा एक विशेष क्रोध होता, हे थोडेसे मागं होते. शल्य म्हातारा पुढे होता, अश्रफपुत्र वगैरे हे सगळे होते. आणि याला पहिल्यांदा जड जावं म्हणून दुःशासनासहित कर्ण समोर होते. द्वार केलं, सगळ्यांना प्रणाम केला, रथारूढ झाले, शंखाचं आस्तरण केलं की दार केलं. दार केल्यानंतर दार आता कसं काय करा. द्रोणाचार्याला माहित होतं द्वार हा करेल, पण द्वारातून याला मदत करणारा एकही जाऊ द्यायचा नाही. सगळी शक्ती तिच्यात घातली त्यांनी. म्हणून पराभव पत्करावं लागेल. शल्य मूर्छित झाला, दुःशासन मूर्छित झाला आणि कर्णाची पराजय झाली. कर्णाचा धाकटा भाऊ होता मेरा. फक्त एक जो पुत्र होता कर्णाचा, तो द्रौपदीला अतिशय प्रिय होता. तो अश्वमेध इथले पांडवांचा ज्यावेळेला झाला ना, त्यावेळेला मिळाला. हे सगळे लोक आता कसं करा, द्वारावर कोणाला ठेवाल जे पांडवाला अडवतील. द्रोणाचार्यांनी सांगितलं, जयद्रथा तुला शंकराचं वरदान आहे एका दिवसात. पांडव तुझ्यापेक्षा कितीतरी बलवान आहे. दुःशिला नावाची कन्या होती गांधारीला, एकच मुलगी, 100 भावांची बहीण. ती सिंधू नरेश जयद्रथ, म्हणजे आता जे पाकिस्तानात आहे की ना सिंधू राष्ट्र, तिथे दिलेली होती. ते जयद्रथ मागचं सांगावं लागेल हा, त्याला द्वारावर ठेवलं. जयद्रथाने एकाही पांडवाला द्वारातून आत नाही जाऊ दिलं, स्वतःच्या बलावर नाही. पांडव वनवासात असताना हे सिंधू नरेश जयद्रथ एका कन्येच्या स्वयंवराला चालले होते. फार लांब कथा आहे ती, शॉर्ट सांगतो. पांडव शिकारीला गेले. धौम्य पुरोहित आणि द्रौपदीची दासी त्या पर्णकुटीवर होत्या. द्रौपदी अशी आम्रवृक्षाच्या खाली झाडावर हात उभी होती. यांनी रथातून जाताना द्रौपदीला पाहिलं. आता त्याला माहित आहे ना की बहीण झाली. रथ उभा केला आणि त्याचा एक आश्रित राजा होता. त्याला सांगितलं, जा, कोण स्त्री आहे ती, तिथून तिचं सौंदर्य दिसून राहिलं, कोण आहे विचार, आणि शक्य झालं तर घेऊन. त्यांनी जाऊन पाहिलं, द्रौपदी होती. ओळखत होता तो. त्यांनी सांगितलं, राजे ती द्रौपदी आहे. द्रौपदी आहे तर कसं करतो. त्यांनी सांगितलं, मी नाही काय बोलत, तुमचं तुम्ही पहा. जयद्रथ गेला. जयद्रथांनी सांगितलं, तुझे 5ही पती वनात आहेत, पुरुषार्थहीन, काय खाता काय पिता, माझ्यावर चल, तुला सिंधू राष्ट्रात अमुक ठेवतो वगैरे असं बोलले. द्रौपदीने विरोध केल्यावर उचललं की रथात घातलं. प्रवाहात धौम्याने विरोध केला. ती दासी रडली पडली. ती काय ऐकतो. ती झोपडी पर्णकुटी अस्तव्यस्त होती सगळी. एक 10-20 मिनिटात पांडव परत आले. 5ही भाऊ. ते सगळं अस्तव्यस्त पाहून धर्मराजाने विचारलं, काय झालं गुरुजी. धौम्य होते पुरोहित, त्यांचे अग्नीचं रक्षण करतात ते पुरोहित. हितं करोति ते पुरोहिता.
त्यांनी सांगितलं असं असं झालं. जयद्रथ आले होते, द्रौपदीचं त्यांचं बोलणं झालं. द्रौपदीने सांगितलं तुमच्यासारख्या सज्जनाला शोभत नाही, तुम्ही फळं खा, विश्रांती करा, माझे पती पांडव येत आहेत. यांनी काही विचारच नाही केला. त्यांनी रथात घातला की एकच रथ होता युधिष्ठिराचा त्यांच्याजवळ. नुकतेच शिकारी होऊन आले होते. त्या सारथ्याला उतरून दिलं. अर्जुन बसले, भीम रथात बसले आणि नकुलाला घेतलं सोबत. जयद्रथाच्या रथाचा पाठलाग केल्यावर अर्ध्या योजनात रथ पकडला. जयद्रथाला कसं पकडावं म्हणून अर्जुनाने लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या बाणानं 4 घोडे आणि सारथी मारले. 1 मैल लांब जयद्रथाची. तर रथ नाही, सारथी मेला, घोडे मेले. त्याने रथावरून उडी मारली पळून जाण्यासाठी, कारण त्याला दिसत होतं ना भीम आहे आणि आपण तर घोटाळा केला. त्याला 10व्या पावलावर भीमाने पकडलं, असं घुसळलं. मरणे म्हणजे गॅरंटेड मरण. अर्जुनाने सांगितलं दादा जाऊया आपला, तो गाढव आहे, आपण तर शहाणे आहोत. दुसरीला आपली बहिणीच आहे, सख्खी चुलत बहीण, याला काय मारतो तुम्ही? आपलं काम आहे याला बांधून धर्मराज धरून नाही. दादा काय करते ते करते. चेंदा केला होता रे. धर्मराजाजवळ नेल्यावर धर्मराज असले त्याने सांगितलं पावणा माणूस आहे, शोभलं तुम्हाला? कामात रानाम न भयम न लज्जा, तुम्हाला शिक्षा करावी लागेल, आम्ही तुम्हाला सोडून देतो, पण तुमच्या पाठीवर बाण तापवून अग्नीत मी द्रौपदीचा दास आहे असं त्याच्या पाठीवर लिहून मग त्याला सोडतो. काय लिहिलं? मी द्रौपदीचा दास आहे. अग्नीत बाण गरम केला लोखंडात, पाठीवर कोरलं, ते गोंतत की नाही तसं तिला सोडतो. क्षत्रिय आहे, महारथी होता. त्यांनी केदारला जाऊन तप केली इतक्या थंडीत. महादेवाला सांगितलं महाराज मी क्षत्रिय आहे, माझ्या मनात रिव्हेंज आहे. लवकर प्रसन्न होणारा देव महादेव आणि प्रसन्न झाल्यावर भीक मागेपर्यंत ठेवणारा विष्णू. आपण सगळे वैष्णव अग्नी, अनेक जन्म गेले पण आपल्याला भिकारी ठेवलं होते. दानी कहू शंकर समजा. शंकर म्हणतात तू नरकाला जाय की फरकाला, धन पाहिजे ना, बायको पाहिजे, चाल गेट होय मोकळा. मग त्या सत्तेनं धनाने ते जातात नरकाला. पण वैष्णव कोणी नरकाला जात नाही, कारण त्याला धन देतच नाही, मिळूच देत नाही, फेलच करतो. देवाचा आवडता वैष्णव. शंकराने सांगितलं काय हवंय? सांगितलं मला फक्त 5 पांडवांना मारता यावं हे मला पाहिजे. सांगितलं हे स्वप्नातही विचार करू नको. पांडव फार दूरची गोष्ट आहे, पण आता तू तपच केलाय. ज्या दिवशी युद्धात अर्जुन गैरहजर राहतील त्या दिवशी तू 2 घटका पांडवांना अडवू शकशील एवढं मी वरदान तुला देतो. तू 3 तास 1 प्रहर पांडव तुला पास करून जाणार नाही हे द्रोणाचार्यांना माहीत होतं. म्हणून जयद्रथाला दारावर उभं केलं. किती शौर्य असेल, शंकराच्या वरदानापुढे काय चालणार आहे? पांडव नाही गेले, सात्यकी नाही जाऊ शकला, दृष्टिद्युम्न नाही जाऊ शकला, पंचायत झाली आणि एकटा अभिमन्यू चक्रवास सापडला. आता अभिमन्यूचा वध झाला, ह्या 6 वीरांनी केला की जयद्रथानं केला? हा प्रश्न मी तुम्हाला विचारणारच आहे. आधी तुम्ही ऐकून घ्या. आता युद्ध काय सांगू, त्याचं युद्ध तर अनेक अध्याय भरलेले आहेत. सगळं झालं, सत्यश्रवा हे सगळे न मरणारे सगळं झालं. पण दुर्योधनाचा भानुमतीच्या पोटी जन्माला आलेला एकच पुत्र लक्ष्मण, लक्ष्मणेचा भाऊ. लक्ष्मणा म्हणजे सांबाची पत्नी, सुनदेव. एका आखाड्यात खेळलेले मित्र पण युद्धस्थळ आहे. लक्ष्मण समोर आल्यावर अभिमन्यूने सांगितलं लक्ष्मणा आता कसं? आता इथे आपण भाऊ, मित्र की शत्रू? शत्रू. मी तुला वेळ देतो 10-20 मिनिट. कुणाला भेटायचं असेल भेटू नये, काही आणखी मनात असेल ते करू नये. हे 3 बाण मी तुझ्याकरता काढलेले आहेत. 3ऱ्या बाणात मी तुझं मुंडकं उडवीन. लक्ष्मण महारथी होता.
आधी युद्ध लक्ष्मणाने सुरू केलं आणि तिसऱ्या बाणाला दुर्योधन उभा आहे, दुःशासन उभा आहे, शकुनी उभा आहे, द्रोणाचार्य आहेत, कर्ण आहे, त्यांच्या समोर त्याचं मुंड कोवडं. एकटा पोरगा चक्रवर्ती राजा आग होईल की नाही? एवढ्याच्या पोराला मारलं तुम्ही भांडता की नाही? विटाळात पदर खोसता की नाही? माझ्या पोराला का भांडली, माझ्या पोराला का मार, आहे की नाही? ते भांडायला काय निमित्त आहे? काय करावं? दुर्योधन हे पहा, म्हणून मी म्हणतो परान्न खाऊ नका. दुर्योधनाने द्रोणाचार्याला सांगितलं, गुरुजी तुम्हाला आज्ञा द्यावी लागेल अन्यायानं धर्मानं अभिमन्यूला मारण्याची. धर्मानं माणू तर तुम्ही मी काय कोणीच मारू शकणार नाही. याला या अधर्मानंच मारावं लागेल. एकटा माणूस नाही मारणार. आपण 6 तसे 7 अतिरथी महारथी इथे आहोत, सगळ्यांनी मिळून याला मारा, तेव्हा अमर आहे. द्रोणाने सांगितलंय धर्मयुद्धाचं स्वरूप नाही राहणार. सांगितलं मी तुम्हाला पोषण केलेलं आहे, माझं अन्न तुम्ही खाल्लेलं आहे, अन्नाला जागावं लागेल. अधर्म तुम्ही कराल तुमचा नरक स्वर्ग पहा, पण माझ्या अन्नाला बेमान झाल्यावर पाप तुम्हाला लागेल. कशाला खाल्लं? म्हणून कुणाच्या घरी खाऊ नका. मी सकाळी बोललो, तुम्हाला जेव्हा म्हटलं तर पटकन टोपी काढले की बसले पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ही पाळी आली द्रोणावर. द्रोणाला अधर्माची आज्ञा द्यावी लागली. 7 माणसांनी त्या बच्च्याला घेरलं. मग युद्ध आहे. कर्ण आहे, द्रोण आहेत, कृपाचार्य आहे, अश्वत्थामा आहे, बृहद्दल आहे आणि कृतवर्मा आहे. किती झाले? मोजून झाले ना? हे सगळे तीरवीर आहेत. कर्ण, अश्वत्थामा यांनी सगळ्यात आधी बृहद्दलाचा वध केला. बृहद्दलाला मारल्यावर द्रोण होते, विरोधात लढत होते, पण द्रोणाने म्हटलं या जगाच्या पाठीवर अर्जुन सोडून अभिमन्यू सारखा योद्धा नाही. युद्ध तर आहे. कर्णानं पहिल्यांदा धनुष्य तोडलं, त्याचं कापला. कृतवर्म्यानं घोडे मारले. कृपाचार्यांनी पार्श्वरक्षक होते ते मारले. द्रोणानं तलवार तोडली, द्रोणाचार्यानं बरं, आणि कर्णाला ढाल मोडून टाकले. एकही शस्त्र राहिलं नाही, घोडा राहिला नाही, रथ राहिला नाही, सारथी राहिला नाही. खाली उडी मारली, चक्र घेतला. चक्र म्हणजे सुदर्शन चक्र नाही, नाही रथचक्र हाती घेतले. कशाने युद्ध करीत? सगळ्यांनी मिळून चक्राचे तुकडे तुकडे करून टाकले. 6 लोकांनी मिळून गदेच्या आघातानं कोडे मारून टाकले होते. सगळेच गेले होते. आणि सुबलपुत्र कालिकेय याचा वध शकुनीच्या समोर केला त्यांनी. कारण हे सगळे आपतरी बंधूच आहेत ना. फक्त रथचक्र हाती असताना अभिमन्यूनं 77 गांधार मारले आणि 10 हाती मारले. केकयांची 7 रथ आणि 10 हाती मारून टाकले. रथ नष्ट झाल्यावर, शस्त्र नष्ट झाल्यावर एका रथचक्राच्या आधाराने हे सगळं झालं. विरती आहे, अंगावर जखमा आहेत, बाण शिरलेले आहेत. दौशासनी नावाचा दुःशासनाचा मुलगा आला पुढे. एकच मुलगा दुःशासनाला, तो थोडा ताज्या दमाचा होता. दौशासनी आल्यानंतर मग काही नव्हतं, त्याच्याजवळ चक्रच होतं. त्याने त्याचा रथही मोडला, घोडेही मारले, सारथी मारले. दोघाजवळ रथ नाही, दोघाजवळ पार्श्वगायत नाही. दोघांनी गदा हाती घेतल्या, दौशासनी आणि अभिमन्यू. हा थकलेला होता, 3 प्रहर झाले होते. दौशासनी जरा ताजा होता. गदा युद्धात मी सांगतो हे ओरिजिनल आहे, तुम्ही TV व्ह्यूवर पाहत